जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक तथा जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या वतीने आयोजित येवला तालुकास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा स्वामी मुक्तानंद विद्यालयात उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 अशा 3 गटात एकूण 14 संघांनी सहभाग नोंदवला। अंडर 14 गटात साई सिद्धी पोद्दार लर्न स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले। या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्यासोबतच तालुका स्तरावर चमकदार कामगिरी करण्याची संधी मिळाली। स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या स्पर्धेप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच शिवसेना गटनेते नगरसेवक गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे, क्रीडा शिक्षक श्रीकांत वाकचौरे यांच्यासह शिक्षक तसेच स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते। मुक्तानंद कॉलेज स्कूल येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धा चालू झालेल्या आहेत। या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक रसा पैलवान सर, प्राध्यापक या शाळेचे, तसेच श्रीकांत सर, त्याचप्रमाणे डोले सर, सोनवणे सर आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन कष्ट घेऊन या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटत आहे। त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। आज जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा यामध्ये व्हॉलीबॉल मुलींच्या 14, 17, 19 या गटाच्या स्पर्धा आज येवला येथील स्वामी मुक्तानंद क्रीडा संकुलात पार पडत आहे। या प्रसंगी येवल्याचे प्रथम नागरिक राजूभाऊ लोणारी, त्यानंतर गटनेते गणेशभाऊ शिंदे, उपजिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, त्यानंतर लक्ष्मीबाई साबळे, नगरसेविका गोटूभाऊ मांजरे या मान्यवरांनी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती दाखवून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच पद्धतीने आमचे तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद गोडके सर, त्यानंतर प्राध्यापक आमचे क्रीडा शिक्षक डॉक्टर सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।